डील कशी फायनल होते. आता जुगाडू सेटअप आपण बनवतो. कूलर घ्यायला आलो होतो, आता कूलर आणि फॅन पण. हे जे तुम्ही आता बघितलं ना इंस्टाग्रामचा लोगो, हा मला रुद्रनी बनवून गिफ्ट दिलेला माझ्या बर्थडेला 24 जानेला. भाई महिनाभर तो बनवतच होता बघा. पूर्ण आहे ना तांदळाने बनवलेलं आहे आणि हे मध्ये प्लास्टिक आहे. त्याची क्रिएटिव्हिटी आणि थिंकिंग थॉट प्रोसेस मला लय आवडलं भाई. कारण त्याला माहिती आहे की मी किती कष्ट करतो इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरती ग्रो होण्यासाठी. म्हणून त्यांनी मला हे गिफ्ट दिलं भाई. दिस मीन्स अ लॉट टू मी. ह्याला आहे ना मला फ्रेम काइंड ऑफ करायचं आहे, म्हणजे ग्लासचं नाही का, म्हणजे हे खराब नाही होणार. सो बघू आता सध्यापुरतं इथे ठेवू. त्यानंतर मी विचार करतो की लाकडाची फ्रेम बनन आणि वरती एक काच आणि आतमध्ये लाईट लावून. सर हे मस्त दिसेल. मग इथं कुठंतरी आपण ह्या वॉलवरती लावूयात. आणि ते निऑनवाले लाईट्स असतात ना, त्या लाईटमध्ये आपला रोवर्स ट्रेल असं नाव इथे मागं, म्हणजे मी ब्लॉग करताना ते मागं दिसेल. कारण मोस्टली आपण ब्लॉग इथूनच करतो. सो भारी दिसेल जरा. बट तुम्ही जेव्हा माझे 10K कराल तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी होतील. सो फटाफट 10K करून टाका. वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार, तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या माझ्या चॅनलमध्ये. वेलकम टू द डे 21 ऑफ डेली ब्लॉगिंग. बाई 21वा दिवस आलेला आहे, उजडलेला आहे. बाय द वे आज किती वाजता, आज म्हणतोय आत्ता किती वाजलेत माहिती आहे का? तर वाजलेत 9:20 झालेत. आणि आज एकदम आरामशीर उठले कारण आज संडे. आज आपला रेस्ट डे होता. कालच आपले लेग्स आणि म्हणजे वर्कआउटचा जो सेशन आहे तो कंप्लीट झाला आणि आजचा रेस्ट आहे. मग परत उद्यापासून ती सायकल कंटिन्यू. सो निवांत उठलोय भाई आज. आत्ता जस्ट आवरून वगैरे झालं आणि इकडे आपला व्लॉग अपलोड करून झालाय. फक्त लाईव्ह करायचा बाकी आहे. तो मी शेड्यूल केलाय. मोस्टली मी शेड्यूलच करतो, म्हणजे कसं जर इकडं तिकडे काय काम करत असेल तर व्लॉग आपल्या टायमावरती येतोच. कालच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला जे बोलत होतो ना, इव्हेंट आणि पचका झाला, तो इव्हेंट आज आहे. सो आज आपण जाऊ, तुम्हाला घेऊन जातो मी आणि तुम्ही लोक पण त्या इव्हेंटमध्ये सहभागी होऊ शकता, म्हणजे नेक्स्ट जेव्हा तो इव्हेंट होईल तेव्हा. सो मी तुम्हाला सगळे डिटेल्स वगैरे देईन. बघूयात आज कसा आहे तो इव्हेंट. मी पण पहिल्यांदाच जाणार आहे, मजा येणार आहे. मी खूप इंट्रोवर्ट आहे, बट ठीक आहे, अशा इव्हेंट्सला जायला पाहिजे, थोडा एक्सपिरियन्स मिळतो. आणि आज ना आपण लैलाचे जे छोटे छोटे पार्ट्स आहेत ना ते पेंट करू परत. कारण कालच्या ब्लॉगमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर थोडं ना ते रस्टिंग पकडतंय थोडं. सो ते जरासं क्लीन करून आपल्याकडे एक स्प्रे पेंट आहे ब्लॅक कलरचा. सो आज ते छोटे छोटे पार्ट्स पण पेंट करून टाकू. जितकं होईल तितकं आज करू. मंडळी आपण आलो आहोत वरती डाका टाकण्यासाठी. आपल्याला इकडनं वरनं चेअर ढापायची एका माणसाची. आम्ही आलेलो आहोत आमची चेअर नेण्यासाठी. नेत असतो मी आता. आम्हाला एकदा बोललंय की चेअर घेऊन जा, तर आम्ही घेऊन जातो. आपल्याला सगळं लागत असतं. असं जुगाडू सेटअप आपण बनवतो भाई. तेव्हा ही चेअर आहे, ये अपन आता खाली नेणार आपल्या सेटअप साठी. चला, अभी ये चेयर अपनी हो गई है गाइज. इसे ले जाएंगे अपन नीचे. ये देवर देवा देवर देवा देवर देवा. बॉस चेयर आपल्या सेटअपला काय मस्त सूट होईल. चला 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 चला. आता इथून पायऱ्या आहेत तर डायरेक्ट आपल्या सेटअप पाशी भेटू. अशाच एक एक गोष्ट ढापून आपण आपला सेटअप कंप्लीट करू. मागचं ते नियॉनचं पण करायचं, त्याचं पण जुगाड मी काहीतरी शोधतो. पण तुम्ही लवकर सबस्क्राईब करा. 10K आपल्याला लवकरात लवकर करायचे, म्हणजे मग जरा अजून मस्त सेटअप होईल. थोडासा आवाज येतोय खुर्चीचा, मग तेवढं चालतं. जुगाड में इतना चलता है भाई. जिथे जिथे मला थोडं वाटत होतं ना की म्हणजे रस्ट येतोय किंवा जे पार्ट्स दिसतात ते मोस्टली फ्रंटला आहेत आणि त्यांच्यावरती रस्ट आहे, तर तिथे जिथे मी पेंट केलंय की इथं टाकीला थोडं गंजलं होतं. सो तिकडे व्हाईट मारून टाकलं, इकडे ब्लॅक मारलाय आणि ते साईडचे पॅनल्स आहेत ते पण आपले मस्त कलर झालेत. तर एकदा सगळं काही सुकलं की परत माउंट करून टाकेन मी बाईकवरती आपल्या. काल गेलेलो बघा मातीमध्ये पूर्ण लाल लाल झालेत टायर्स. पेंट केलेल्या गोष्टी वाळतात आहे तोपर्यंत आम्ही चाललोय बाजारात मस्त कूलर आणायला. आता वाजलेत किती माहिती आहे का, 11:42 झालेत आणि ऊन आणि गरमी खूप जास्त वाढली, त्यामुळे कूलर आणणं गरजेचं आहे काय.
कूलर घ्यायला आलो होतो, आता कूलर आणि फॅन पण घेतलाय बघा, इथं फॅन तर कूलर. तर मंडळी फॅन आणि कूलर मी तुम्हाला निवांत संध्याकाळी घरी गेल्यानंतर दाखवतो. आता कपडे चेंज केलेत, कारण कपडे म्हणजे टी शर्ट चेंज केलं, फुल स्लीव्स घातले, कारण ऊन बेकार आहे आणि ऊन जास्त लागते. बाय द वे आता मी चाललोय अक्षयकडे आणि मग तिथून जाणार आहे हॉटेल ग्रँड विसावा तिथे, कारण जरा प्रमोशनल शूटचं बोलणं वगैरे करायचं आहे. सो येस, प्रमोशनल शूट्स वगैरे पण करतो. इन्स्टा ID देतो इथे, इन्स्टावरती DM करायचं तुम्हाला पण प्रमोशनल शूट वगैरे करायचं असेल माझ्याकडून तर, नाहीतर मग डिस्क्रिप्शनमध्ये सगळे लिंक्स आहेत, तिथून तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. सो आता फटाफट पोहोचतो तिकडे. ऊन जबरदस्त आहे भाई, म्हणून मस्त सनस्क्रीन वगैरे पण लावली आहे तुमच्या भावाने, आता जरा केअर करायला लागलाय. तर मंडळी वी आर ॲट द व्हेन्यू. हे बघा समोरच आहे ग्रँड विसावा हॉटेल आणि अक्षय इकडे. सो आता बघू त्यांच्या संग बोलून की कसं काय होतंय, डील कशी फायनल होते ते. तर झालं बोलणं वगैरे आमचं, तर दे आर अप फॉर बार्टर. सो बघू आता आम्ही डिसाईड करून मग त्यांना बघे बळच हॉर्न मारत चाललाय साला. अँड आय एम बॅक होम. हेल्मेट ना केसांची बघा कशी वाट लागते, बट ठीक आहे, फॉर सेफ्टी हे करावंच लागेल. आता वाजलेत किती माहिती आहे का, आता वाजलेत 1:19 झालेत, 1:15 वाजलेत. आता झोपू जरा वेळ, जरा आराम करतो, कारण उन्हाने जरा डोकं जाम झाले. सो थोडं आराम करू, मग फ्रेश होऊ, ते गाडीचे पार्ट्स लावून टाकू आणि मग निघूयात इव्हेंटला. 4:30 वाजता व्हेन्यूवरती पोहोचायचंय. सो 4:15 वाजेपर्यंत निघूयात. इट्स 4:20 आणि सगळे जे पार्ट्स आपण पेंट वगैरे केले ना ते मी सगळे परत फिट केले. हे बघा, हा एक पार्ट आणि इकडे आपण पेंट केलं होतं. सो आता जरा चकाचक दिसतीये गाडी. सो टाइम झालाय. सो आता मी निघतोय त्या इव्हेंटच्या लोकेशनला, जे की आहे कॅफे ब्लिस. तर तिथे गेल्यानंतर तुम्हाला भेटतो. येस, हेल्मेट घालणार आहे, डिक्कीमध्ये हेल्मेट, म्हणून ते तिथे खाली. सो आता घालतो हेल्मेट आणि तिथे इव्हेंटच्या लोकेशनला तुम्हाला. थांबा पुढे जाण्याआधी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की इव्हेंट जास्त शूट नाही केलेलं मी. जर डिटेलमध्ये इव्हेंटबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर मी माझ्या इंस्टाग्रामवरती एक रील टाकणार आहे, तर तिथे तुम्ही बघू शकता. इथे मी फक्त ग्लिम्प्स शूट केलेत, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की इव्हेंट कशाबद्दल होता. सो ड्रमिंग दिसेल तुम्हाला, बट फक्त ड्रमिंग रिलेटेड हा इव्हेंट नव्हता. ड्रमिंग व्यतिरिक्त सुद्धा इव्हेंट होता, ॲक्टिव्हिटीज होत्या 2 तासामध्ये पूर्ण पॅक्ड असा हा इव्हेंट होता. सो बघून घ्या ग्लिम्प्स, त्यानंतर मग आपण भेटूयात. ड्रम सर्कल इज बेसिकली लाइक गुजरात का गरबा. दे कम अलोंग ड्रम एंड डांस एक्सेट्रा. तो उसके अलग अलग रिदम्स है और मेन उनका जो इंस्ट्रूमेंट है वो जेम्बे है, जिसका ओरिजिनल फॉर्म वुडन होता है, 1 पीस सिंगल वुड एंड स्किन कवर्ड ऊपर का लेयर एंड इट्स हॉलो फ्रॉम द अदर साइड. ये लो यार, जहाँ कम्युनिकेशन क्यों होना चाहिए, बट एक बार सच सुन लो, और सच है, ये झूठ नहीं है. क्या है, सिंपल नेम इज टैप एंड क्लैप. याद आ रहा है? नहीं यार, ठीक है, इसलिए योगा करना चाहिए साथ में. तर मंडळी जस्ट गॉट डन विथ द इव्हेंट. मी आल्यानंतर काही शूट नाही केलं, कारण मला इव्हेंट बघायचं होतं की कसं होतं. मी हेजिटेट करत होतो की मी कसं येऊ, कारण मी इंट्रोवर्ट आहे. आणि पण भारी. बाय द वे ही इज अक्षय, आणि अक्षयनी मला इन्व्हाइट केलं होतं. सो अक्षय विल टेल यू मोर अबाउट द इव्हेंट. Yes guys, so this event was organized under the title of Echoes of the Hills, जी एक कम्युनिटी आहे लोणावळ्यात, जी मी क्युरेट करायचा प्रयत्न करतोय. त्या कम्युनिटीचा एकच हेतू आहे की इव्हेंट्स ऑर्गनाईज करून लोकांना नेटवर्क करायला लावायचं, सो दॅट लोक नॅचरली भेटतील आणि फ्रेंड्स बनतील, अँड देर विल बी अ एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन अँड लर्निंग, आणि एकमेकांना प्रमोट करतील. त्याचबद्दल हा इव्हेंट होता, तो होता स्पेसिफिकली ड्रम सर्कल. सो आय एम अ प्रोफेशनल ड्रम सर्कल फॅसिलिटेटर, अँड ड्रम सर्कलच्या हेतूने आज आम्ही एक बिझनेस नेटवर्किंगचा इव्हेंट केला. सो मला पहिले वाटलेलं की फक्त नाही का जॅमिंग काइंड ऑफ असणार आहे, बट नाही भाई, ॲक्टिव्हिटीज जॅम पॅक्ड होत्या. म्हणजे तुम्हाला छोटेच ग्लिम्स दिसतील, कारण ते पूर्ण 2 तास जे आहे ना ते पूर्ण ॲक्टिव्हिटीमध्ये होतो मी. आणि मी कधी इंट्रोवर्ट असलेला माणूस, मी आता नवीन माणसांसंग बोलले वगैरे. सो खूप मजा आली. तुम्हाला जर जॉईन करायचं आहे तर मी अक्षयचा इन्स्टा ID इथे देतो, आणि तुम्ही तिथे कॉन्टॅक्ट करू शकता, किंवा तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये सगळं काय आहेच, तर कॉन्टॅक्ट करा. आणि भाई नेक्स्ट सेशनला नक्की या, मजा येते. सो आता इथून जाऊ घरी. आणि बाय द वे हे बघा मस्त आता सगळे गेलेत तिकडे ऑर्डर द्यायला, मी पण जातो, जरा खातो आणि मग भेटूयात. जेवण वगैरे झालंय आणि परत नेहमीप्रमाणे मी वरती आलोय वाऱ्यावरती. बाय द वे गाईज, इव्हेंटबद्दल तुमच्याशी बोलायचं आहे.
तर इकोज ऑफ हिल्स नावाची एक कम्युनिटी फॉर्म करतोय अक्षय, ज्याच्यामध्ये लोकल जी लोक आहेत ते जॉईन होतात. जर तुम्ही लोणावळ्यात नसाल किंवा बाहेरनं पण जरी तुम्ही असाल ना तरी तुम्ही जॉईन करू शकता. आणि फर्स्ट टाईम माझा एक्सपिरियन्स होता अशा काही इव्हेंटमध्ये अँड आय लव्ड इट. तुम्हाला जर जॉईन करायचं तर मी तुम्हाला सांगितलंच, अक्षयचे पण मी तुम्हाला इथे इन्स्टा IDs दिलेत आणि माझंसुद्धा आहे, तुम्ही मला पण कॉन्टॅक्ट करू शकता. सो नेक्स्ट इव्हेंट जेव्हा पण असेल तेव्हा माझ्या इन्स्टावरती मे बी स्टोरीद्वारे मी सांगेन. सो तुम्ही जॉईन करू शकता अँड एकदा जॉईन करून बघा, तुम्हाला मजा नक्कीच येईल. आणि मजा आली यार, म्हणजे नवीन लोकांसंग इंटरॅक्ट करणं, त्यांच्याशी गप्पा मारणं, त्यांच्याबद्दल जाणून घेणं, आपल्या गोष्टी त्यांना सांगणं, एक वेगळीच मजा आहे आणि हे आता आपण रेग्युलरली करूयात. तर हा व्हिडिओ इथेच संपवतो. आय होप सो तुम्हाला आवडला असेल. भरपूर काय काय केलं आपण ह्या व्हिडिओमध्ये. ते फॅन आणि कूलर दाखवायचे राहिले तर ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवतो तुम्हाला, कारण ह्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी बऱ्याच गोष्टी झाल्या. सो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, म्हणजेच उद्याच्या व्हिडिओमध्ये. 21 दिवस आपण ब्लॉगिंग केले, म्हणजे आता आपल्याला सवय लागली आणि तुम्हाला पण माझी सवय लागली आहे ब्लॉग बघायची. तर तुमची ही सवय मी मोडू देणार नाही. असेच तुम्हाला व्लॉग्स बघायला भेटेन, असेच तुम्ही एंटरटेन होत राहाल, हे माझी गॅरंटी आहे. सो भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून्ड, स्टे हॅपी. सर्वात जास्त तुमच्या घरच्यांची काळजी घ्या, कारण ते सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. सायनिंग ऑफ हेमंत राऊत. बाय बाय.